पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. प्रियानो, परमेश्वर जे पवित्र आहे, परमेश्वर जे शुद्ध आहे, त्या परमेश्वराजवळ जाणाऱ्या सगळ्यांच्याकडून परमेश्वराची अपेक्षा आहे. परमेश्वर जसे शुद्ध आहे, आपण देखील शुद्ध व्हावं. हालेलुया. हे काम परमेश्वर करून देत आहे, आपण फक्त सहकार्य करायचे. हालेलुया. कोरिंथीयांना लिहिलेले पहिले पत्रामध्ये 5व्या अध्यायामध्ये आपल्यामध्ये जे जुना स्वभाव आहे, हालेलुया, ते दूर करायला पवित्र आत्मा आज आपल्याला प्रेरणा देत आहे. कोरिंथीयांना लिहिलेले पहिले पत्र 5व्या अध्यायातील 6वा 7वा आणि 8वा वचन आता आपण ऐकूया. तुमचे हे आद्यता बाळगणे बरे नव्हे. थोडे खमीर सगळा गोळा फुगविते, हे तुम्हास ठाऊक नाही काय? तर जुने खमीर काढून टाका, अशा हेतूने की तुम्ही जसे बेखमीर झाला तसे तुम्ही नवा गोळा व्हावे. हालेलुया. कोणतरी एक व्यक्ती मोठापणा बडबडत असेल तर, मी किती कमी नाही, मी केवढे मोठा आहे म्हणून आत्मप्रशंसा करत असेल तर, हालेलुया, त्या व्यक्तीला पवित्र आत्मा सांगत आहे की हालेलुया, तुझ्यामध्ये जे थोडासा खमीर आहे हे पूर्ण पिंडाला घात करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थोडासा सुद्धा घाण, वाईटपणा, खमीरपणा माझ्यामध्ये नको, हे देवाची इच्छा आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. पुढे पण आपण वचन ऐकूया. कारण आपला वलांडनाचा यज्ञ पशु जो ख्रिस्त त्याचे अर्पण झाले, म्हणून आपण सण पाळावा. तो जुन्या खमीराने अथवा वाईटपणा व दुष्टपणा ह्याच्या खमीराने नव्हे, तर सात्विकपणा व खरेपणा ह्या बेखमीर भाकरीने तो पाळावा. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. हालेलुया. देवाकडे जाताना, पवित्र भूमीकडे जाताना, पवित्र कार्यासाठी जाताना तुमचं जुनं खमीर, वाईटपणाचा, घाणेरडापणाचा जुनं खमीर हृदयातून दूर करा. हे ख्रिस्त मंडळीचा शिकवण आहे. हालेलुया. ख्रिस्त मंडळीतील सर्व लेकरांना भरपूर आशीर्वाद देत आहे. ख्रिस्त मंडळीतील महत्वाचा सर्व आशीर्वाद बरोबर ख्रिस्त मंडळीचा शिकवण आहे, कुंसार हो, पापाचा प्रायश्चित कर, उपवास कर, दान धर्म कर. हालेलुया. या सर्व गोष्टीद्वारे आणि तुमच्या तीर्थाटनाद्वारे हालेलुया तुम्ही अधिक अधिक शुद्ध होणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. देवाचा विचार असलेल्या पश्चाताप करणे, शुद्ध होणे, उदार हृदयाचा होणे, या सर्व गोष्टी बाजूला करून तर कोणतरी घाणेरडापणामध्ये आनंद घेण्यासाठी पवित्र भूमीकडे जात असेल तर ते लोक स्वतःला शाप बनत आहे. हालेलुया. पवित्र आत्मा त्या लोकांसाठी लिहून ठेवलेले वचन आहे. आता आपण ऐकलेले कोरिंथीयांना लिहिलेल्या पहिल्या पत्रातील 3ऱ्या अध्यायातील 20वे वचन. हालेलुया. जे शहाणपणातील लोक आहेत त्यांना मी
त्यांच्या शहाणपणामध्ये पकडणार. हालेलुया. धन्यवाद येशू. म्हणून पवित्र भूमीवर पाऊल ठेवताना मी कोण आहे, ही जागा काय आहे, देवाची इच्छा काय आहे, हे सर्व सत्य आपण जाणणे गरजेचं आहे. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, अनेकांच्या हृदयातील एक प्रश्न आहे, माझ्यावर कोणाचा नजर लागताय का? हालेलुया. आमच्या मागे कोणाचा हात असू शकताय का? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. पहिले मुद्दा, आपण कोण आहोत म्हणून आपण जाणणे आहे. मी कोण आहे? मी कोण आहे? मी कोण आहे? हालेलुया. तुझा देव कोण आहे? हालेलुया. तुझा देव कोण आहे म्हणून तू जाणल्यावर तू कोण आहे म्हणून तुला कळणार. प्रेज द लॉर्ड. तुझा देव जर राजा असेल तर तू कोण आहे? राजकुमार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाहीतर तू राजपुत्री आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, देवाचे वचन आपल्याला सांगत आहे, आपण गुलामगिरीचा आत्मा पत्करलेले लोक नाही, आपण लेकरं आहोत. माझं नाव प्रीतम प्रदीप कोंढारी. मी माझ्या मिस्टरांची साक्ष देण्यासाठी इथे आलेले आहे. माझे मिस्टर गेली 14 वर्ष आश्रम मध्ये तासिका पद्धतीवर काम करत होते. 14 वर्ष झाली ते खूप त्यांनी आंदोलन केली. किती वेळा ATC ठाणे ATC मध्ये फाईल नेऊन दिल्या, सगळा रिपोर्ट दिला, परंतु त्यांचं परमनंटचं काम होत नव्हतं. मी 2021 पासून फादर बेनी यांचे व्हिडिओ बघत होती आणि माझ्या ताई मंजुळा ताई, अंजली ताई आणि आमच्या घरातली सर्वच जण माझ्या मिस्टरांसाठी प्रार्थना करत होते, त्यांचं परमनंटचं काम होण्यासाठी. गेल्या वर्षी 2023 मध्ये जानेवारीमध्ये मी फादर बेनी यांना फोन केला, परंतु ते बिझी असल्या कारणाने सिस्टरांनी तो कॉल रिसीव केला. मी सिस्टरांना सांगितले की माझ्या मिस्टरांसाठी प्रार्थना करा. सिस्टर बोलले की आम्ही प्रार्थना करतो. त्याच्यानंतर त्या आठवड्यामध्ये GR निघाला की आश्रममध्ये 10 वर्ष काम झालेल्यांना परमनंट करण्यात येईल. माझ्या मिस्टरांना आश्रममध्ये जॉब मिळाला. त्यांचं लिस्टमध्ये नाव नव्हतं, परंतु प्रार्थनेमुळे त्यांचं 10 वर्षाच्या लिस्टमध्ये नाव आलं. त्याच्यानंतर आजपर्यंत परमनंट होऊन परमनंटचा पगार चालू होईपर्यंत देवबापांनी खूप मदत केली. देवबापाच्या आशीर्वादाने परमनंटचं काम पूर्ण झालं आणि आता आमच्या कुटुंबामध्ये आमची आर्थिक स्थिती चांगली झाली आहे. गेल्या वर्षी तलासरीची टीम इकडे आलेली होती. मला याची खूप इच्छा होती, परंतु आमच्याकडे तेवढे पैसे नव्हते. तर मी देवबापाला सांगितलं की आमची खूप इच्छा आहे अमला आश्रममध्ये जाण्याची, तू आमच्यासाठी हे मिस्टरांचं परमनंटचं काम कर, आम्ही नक्की येऊ, तिथे साक्ष देऊ. आज देवबापाने आम्हाला तो आशीर्वाद दिलेला आहे. त्याबद्दल मी देवबापाचे, पवित्र मरियेचे, फादर बेनी आणि सर्व सिस्टरांचे, माझ्या ताई, या सर्वांचे मी आभार मानत आहे. थँक्यू जीसस. हालेलुया. तुम्ही जिथे आहे तिकडे हात जोडून एक आशीर्वाद आता स्वीकार करा. प्रभु तुम्हा बरोबर असो. डोकं भयंकर दुखत आहे अशा अनेक लोकांना डोकं दुखण्याच्या त्रासातून पवित्र आत्मा बरे करत आहे.
ऍसिडिटीचा त्रास असलेल्या लोकांना, मांडीच्या काही भागामध्ये दुखणे आहे अशा लोकांना, कांद्याचे हाड दुखत आहे, मानेच्या बाजूला दुखणे आहे, पोटाच्या संबंधातील विशेष प्रकारे अपचनाच्या संबंधातील तक्रार असलेल्या लोकांना पवित्र आत्मा बरे करत आहे। संडास गट्ट होत आहे, जुलाब होत आहे अशा त्रासातील लोकांना पवित्र आत्मा बरे करत आहे। सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो। आमेन।